हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 159 वैचारिक. जर्मनीमध्ये एक कांट नावाचा फार मोठा बुद्धिमान, विज्ञान, वैचारिक होऊन गेला. तो वैचारिक म्हणून जगप्रसिद्ध होता. एका सुंदर स्त्रीने त्याच्यापाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. तिची ती इच्छा शांतपणे ऐकून घेऊन कांटने तिला सांगितले की तो यासंबंधी लगेचच निर्णय घेऊ शकत नाही. यावर त्याला विचार करायला लागेल. तेव्हा विचार करून झाल्यावर तो तिला आपणहून येऊन त्याचा निर्णय कळविल. त्या स्त्रीने तिचा पत्ता त्याला सांगितला आणि ती त्याचा निरोप घेऊन निघून गेली. ह्या गोष्टीला 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, पाहता पाहता 3 वर्षे झाली. कांट तिच्या त्या विवाहाच्या प्रस्तावावर विचार करतच होता. तो 3 वर्षे झाली तरी निर्णय घेऊ शकला नाही. तेव्हा एक दिवस तो तिने सांगितलेला पत्ता शोधून काढून तिच्या घरी गेला आणि त्याने तिच्या घराचे दार ठोठावले. त्या तिच्या वडिलांनी दार उघडले. प्रत्यक्ष जगप्रसिद्ध वैचारिक विद्वान कांटला दरवाजात पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी त्याचे यथोचित स्वागत केले. थोड्या वेळाने त्यांनी त्याच्या येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा वैचारिक विद्वान कांट त्यांना म्हणाला की मला तुमच्या मुलीने 3 वर्षापूर्वी माझ्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा तिला मी सांगितले होते की मी यावर विचार करून तिला प्रत्यक्ष येऊन निर्णय कळवतो. आज मी त्यासंबंधी सांगायला आलो आहे की अजूनही मी त्यावर निर्णय घेऊ शकलेलो नाही. मला अजून थोडा विचार करावा लागेल. त्यावर त्या स्त्रीचे वडील वैचारिक कांटला म्हणाले की आता यासंबंधी विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. माझ्या मुलीचे 2 वर्षापूर्वीच लग्न होऊन तिला 1 वर्षाचे मूलही आहे. ह्यातील विनोदाचा भाग सोडला तरी एक गोष्ट सत्य आहे की काही गोष्टी या बुद्धीपेक्षा, विचारापेक्षा भावनेवर अवलंबून असतात. आत कोठेतरी अंतःकरणात जाणवण्यावर अवलंबून असतात. श्रीखंड चांगले झाले आहे की नाही ह्यावर विचार करून बुद्धीला शीण देऊन काहीही उपयोग नसतो. श्रीखंड जिभेवर ठेवल्यावर लगेचच ते चांगले झाले आहे की नाही हे समजले पाहिजे. गाणे कानांनी ऐकत असतानाच आत हृदयावर रोमांच उभे राहिले पाहिजेत. एकदा कोकणातून माझ्याकडे एक सार्वजनिक काका आले होते. मी त्या रात्री सौभद्र नाटकाला जाणार आहे असे समजल्यावर तेही माझ्याबरोबर आले. स्वरराज छोटा गंधर्वांचे कोण तुझसम सांग गुरुराया ऐकत असताना माझ्या कानात म्हणाले की मला माझे अगदी पूर्वीचे दिवस आठवत आहेत. बालगंधर्व हे गाणं काय बहारीने म्हणायचे. माझं नशीब की ते मला कानातच सांगत होते. कथामृत 160 अभिषेक. काही गोष्टी ह्या दररोज नित्य नियमानेच करायच्या असतात. त्या एकदम केल्या किंवा एकदाच्या उरकल्या तर त्याचा आपल्याला अपेक्षित असा परिणाम साधत नाही. किंबहुना त्याचा उलटा परिणाम होतो, दुष्परिणाम होतो. त्यापासून आपल्याला त्रास आणि दुःख सोसावे लागते. तेव्हा अशा गोष्टी एका ठराविक प्रमाणात परंतु नित्यानेच कराव्या लागतात. सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. एका शेतकऱ्याकडे एक कोंबडी होती. ती त्या शेतकऱ्याला दररोज एक सोन्याचे अंडे देत असे. ते सोने विकून त्या शेतकऱ्याला भरपूर पैसे मिळत असत. त्यामुळे तो शेतकरी फारच सौख्यात राहत असे. त्याला काहीही कमी नव्हते. कोठेही कसलीही काहीही कमतरता नव्हती. परंतु दुर्दैव ओढावते. त्याला दुर्बुद्धी झाली. त्याला असे वाटले की दररोज एकच अंडे देणाऱ्या कोंबडीच्या पोटात भरपूर अंडी असतील. आपल्या आयुष्याचा काय भरवसा. ही सोन्याची सर्व अंडी आपल्याला एकदमच मिळाली तर बरे होईल. आपण भरपूर मौज मजा करू.
आपण जर ही कोंबडी कापली तर ती सर्व अंडी एकदमच आपल्याला मिळतील आणि शिवाय कोंबडीही खाता येईल असा अविचार करून त्याने ती दररोज नित्य नियमाने एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापली आणि अर्थातच त्याला तेथे मांसाशिवाय काहीही मिळाले नाही. पस्तावायची वेळ आली, परंतु आता त्याचा काहीही उपयोग नव्हता. ह्यापेक्षा दररोज न चुकता जे मिळत होते तेच शाश्वत आणि भरवशाचे होते, फायद्याचे होते. आपल्या नित्यजीवनात ह्याचा विचार करून अति लोभापासून दूर असावे. डॉक्टर आपल्याला एक ठराविक प्रमाणात औषध किंवा टॉनिक घ्यायला सांगतात. ते तसे घेणेच श्रेयस्कर असते. तरच आपल्याला ताकद येते, आपण बरे होतो. परंतु आपण जर ताकद एकदम यावी, एकदम बरे वाटावे म्हणून त्या औषधाची किंवा टॉनिकची संपूर्ण बाटली पिऊन रिकामी केली तर बरे तर वाटणार नाहीच, उलट ते शरीराला हानिकारक, अपायकारक होईल. पाण्याची एक अगदी छोटीशी संततधार भली मोठी शिळा भेद करू शकते. शंकराचे पिंडीवर अभिषेकाची संततधार धरायची असते. एकदम बादलीभर पाणी ओतायचे नसते. शंकराला 1000 बेलाच्या पानांचा अभिषेक एक एक बिल्वपत्र अर्पण करत करत करायचा असतो. एकदम टोपलीभर पाने पिंडीवर ओतायची नसतात, तरच शंकर प्रसन्न होतो. तसेच आपले जीवन नित्यनियमित शुद्ध आचरण करत जगावे. एक दिवस देवळात जाऊन विधी करून पुण्य मिळवून वर्षभर पापे केल्याने पापापासून सुटका होत नाही. त्यासाठी दररोज नित्यनियमित शुद्ध आचरण असावे लागते. कथामृत 161 प्राणायाम. ह्या विश्वातील असंख्य ग्रहगोलांवर फक्त येथे पृथ्वीवरच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी पंचमहातत्वे आहेत. ह्या पंचमहातत्वांमुळेच येथे पृथ्वीवर सजीव सृष्टी शक्य झाली आहे. इतर ग्रहांवर ही पंचमहातत्वे नाहीत, त्यामुळे तेथे सजीव सृष्टीही नाही. त्यामुळे ही पंचमहातत्वे सजीव सृष्टीसाठी फारच मोलाची आहेत. तसेच सजीवांना डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा अशी 5 ज्ञानेंद्रिये आहेत. ह्या ज्ञानेंद्रियामुळेच आपल्याला ह्या अप्रतिम, अतिसुंदर अशा सृष्टीचा आस्वाद घेता येतो, उपभोग घेता येतो. ही 5 ज्ञानेंद्रिये नसतील तर या सृष्टीचा आस्वाद, उपभोग घेता येणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे ही 5 ज्ञानेंद्रिये सजीव सृष्टीसाठी फारच मोलाची आहेत. अशा प्रकारे देहामध्ये ही 5 तत्वे महान आहेत. एकदा पंचमहातत्वे आणि 5 ज्ञानेंद्रिये यांच्यात वाद निर्माण झाला की त्यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण आहे? वाद प्रजापतीकडे गेला. तेव्हा प्रजापतीने डोळ्यांना सांगितले की तुम्ही काही काळ मिटून राहा, कार्य करू नका. तरीही सजीव जिवंत राहिला. त्याला लोक आंधळा म्हणाले इतकेच. तसेच कानांना काम केले नाही तेव्हा लोक बहिरा म्हणाले इतकेच. परंतु सजीव जिवंत राहिला. नाकाने वास आला नाही म्हणून जीव काही गेला नाही. जिभेने आस्वाद, चव सांगितली नाही म्हणून जीवाचे काही अडले नाही. त्वचेने स्पर्शज्ञानाची जाण दिली नाही म्हणून जीवाचे काही बिघडले नाही. पंचमहातत्वात वायूच्या गतीमुळेच आकाशाचा परीघ निर्माण होऊन आकाश आकाराला येते. वायूच्या घर्षणामुळेच ऊर्जा उत्पन्न होते. वायूपासून आप तयार होते. वायूमुळेच पृथ्वी गोलाकार भ्रमण करते आणि तिच्यात गुरुत्वाकर्षण निर्माण होते. वायूचा विचार करता जर तो कर्म न करील तर अंतरात्मा आणि परमात्मा ह्यामधील संधान तुटेल. परमात्म्यामधून वायूच्या माध्यमातून अंशात्मक अंतरात्म्याला प्राणाचा पुरवठा होत असतो. जर प्राणाचा पुरवठा झाला नाही
तर जीव जगणार नाही, तत्काळच मृत होईल. वायू नसेल तर प्राण असणार नाही. जीव एक पळभरही जीवित राहू शकणार नाही. अशा प्रकारे प्रत्येकाची यथायोग्य अशी परीक्षा घेतल्यावर प्रजापतीने निर्णय दिला की वायू हाच सर्वश्रेष्ठ आहे. यास्तव वायूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी प्राणायामाला पर्याय नाही. आपल्या ऋषींनी प्राणायामाची महान देणगी आपल्याला दिली आहे. त्याच्या नित्य कृतियोगे मनुष्य दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. हरि ओम.